हॅलो एव्हरीवन, मी निकिता. आज आपण एस्टॉपल ही कन्सेप्ट ऐकून घेणार आहोत. एस्टॉपल बेसिकली 3 सेक्शनमध्ये डिवायडेड आहे. सेक्शन 121, 122, 123. बेसिकली 121मध्येच एस्टॉपलची ही कन्सेप्ट पूर्णपणे आपल्याला माहिती होते, पण अदर जे 2 सेक्शन आहेत त्यामध्ये रिलेशनशिप वर डिपेंड आहे. सेक्शन 121मध्ये तुम्हाला डेफिनेशन ऑफ एस्टॉपल समजेल. बेसिकली एस्टॉपल म्हणजे काय? एस्टॉपल याचा अर्थ की स्टॉप, म्हणजे आपण एखादं प्रॉमिस एखाद्याला करतो किंवा आपण ॲग्रीमेंट करतो, त्यावर आपण एखादा शब्द दिला तर आपण त्यावर पलटी मारू शकत नाही. आपलं किती इच्छा असेल तरी कायदा आपल्याला पलटी मारू देत नाही. हे एस्टॉपलमध्ये सेक्शन 121मध्ये येतं. फॉर एक्झाम्पल, एची लँड आहे, बीला तो सेल करतोय, पण सेलच्या वेळी एच्या नावावर ती लँड नाही आहे, म्हणजे जमीन नाही आहे, बरोबर. पण व्यवहार झाल्यानंतर थोड्या दिवसांनी एच्या नावावर ती लँड होते, पण आणि नंतर मग तो पाठीमागे फिरू शकत नाही, मी जेव्हा व्यवहार केला होता त्यावेळी माझ्या नावावर ती लँड नव्हती, त्यामुळे हा व्यवहार होत नाही असं तो बोलू शकत नाही. कायद्याने तो बांधील आहे. ओके. आणि सेक्शन 122 आणि 123मध्येच सेम रिलेशनशिप आहे, फक्त टेनंट आणि लायसन्सीमध्ये आणि बेलर आणि बेल्लीमध्ये. ओके. जर आपण एखादा रूम आहे तो टेनंटला दिला, पण टेनंट हा बोलू शकत नाही की 2-3 वर्षांनी राहिल्यानंतर नाही, ही रूम माझ्या नावावर आहे, असं तो करू शकत नाही. हे या कन्सेप्टमध्ये आहे. एस्टॉपल बेसिकली खूप सिम्पल आणि शॉर्ट कन्सेप्ट आहे. अजून तुम्हाला नवीन जर व्हिडिओज पाहिजे असतील सिम्पल कन्सेप्टमध्ये, बेअर ॲक्टची लँग्वेज सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला डिस्कशन आवडेल तर कमेंट करा. थँक्यू. वेलकम.